आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। हिंगोली येथील आखाडा बाळापूर कृषी संशोधन हे बीज गुणन केंद्राचे प्रमुख कृषी पर्यवेक्षक यांच्या कार्यालयातच अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याचे गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। राजेश शिवाजीराव कोल्हाळ असे मृताचे नाव आहे। छाती हातावर धारदार शस्त्राचे वार केल्याने कोल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला। कार्यालयातच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। नांदेड हिंगोली रोडवर आखाडा बाळापूर नजीकच कृषी विभागाचे बीजगुण केंद्र तथा कृषी संशोधन केंद्र आहे। येथे शेतीवर संशोधन व बीजगुणनाचे काम केले जाते। या ठिकाणी राजेश शिवाजीराव कोल्हाळ 36 राहणार कोंडवाडा तालुका सेनगाव हे बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते। आज सकाळी 11:30 वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करत होते। दुपारी कामानिमित्त काही कामगार कार्यालयात आले असता त्यांना कोल्हाळ यांच्या रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला। या घटनेने एकच खळबळ माजली। माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात, ठाणेदार सुनील गोपिनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस अधिक तपास करत असून ठसे आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परसराम जाधव, हिंगोली।